जळगावात अपघाताची मालिका संपेना। दोन्ही भावांचा जागीच झाला मृत्यू। सीसीटीव्हीचे व्हिडिओ आले समोर, पोलिसात गुन्हा दाखल। नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर। गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरू असल्याने वाहनधारकांचा नाहक बळी गेल्याचे चित्र समोर आले आहे। नुकताच दिनांक 4 रोजी देखील जळगाव शहरातील जुन्या निमखेडी रस्त्यावर दोन सख्खे भाऊ रिक्षाने जात असताना दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाने जबर धडक दिल्यामुळे या अपघातात 45 वर्षीय ज्ञानेश्वर झगडू शिवदे व 35 वर्षीय प्रमोद झगडू शिवदे या दोघं भावांचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातात 4 जून रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडला होता। भरधाव वाहनाची धडक एवढी जोरात होती की यात रिक्षा चक्काचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता। पाणीपुरीचे साहित्य बनवण्यासाठी जात असतानाच दोन्ही भावांवर काळाने झडप घातली। अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध लावून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवसेना शिंदे गट महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती तर दीर अपघातात ठार झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच सर्वच जण रुग्णालयात धाव घेऊ लागले। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, ठाकरे गटाचे महानगर प्रमुख शरद तायडे यांच्यासह शिवसेना शिंदे गट ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले होते। शहरातील शिवाजीनगरमध्ये राहणारे शिवदे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपूर्वीच खोटेनगरमध्ये राहण्यास गेले असून ज्ञानेश्वर व प्रमोद शिवदे हे दोन्ही भाऊ फुले मार्केट परिसरात पाणीपुरी व इतर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करायचे। नेहमीप्रमाणे ते पाणीपुरीचे साहित्य तयार करण्यासाठी शिवाजीनगर येथील जुन्या घरी रिक्षाने जात असताना दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली। अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला होता। तालुका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध लावला। हे दूध वाहतूक करणारे हे मालवाहू वाहन क्रमांक MH17 BY 2912 असून दूध फेडरेशनमधून जात असताना त्याने रिक्षाला धडक दिली। वाहन अपघातानंतर भडगावकडे गेले होते अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली। पोहोका नरेंद्र पाटील, प्रशांत ठाकूर, गुलाब माळी, धनराज पाटील यांनी वाहनाचा शोध लावला व ते पत्राड येथील मालकाच्या असल्याचे समोर आले। त्यावर धर्मराज पाटील राहणार चंदू अण्णानगर हा चालक असल्याचेही निष्पन्न झाले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत। विकास